बाईट दिली होती, त्यानंतर आता यांनी बाईट दिली आणि त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही खोटे आरोप करताय, काय सांगा? अहो त्यांचं जरी म्हणणं असेल तर प्रत्यक्षात त्या दिवशी मी नोटिसा काय वरून नोटीस आलती, सरकारी नोटीस आलती, ते का मी वैयक्तिक नोटीस काढलेली नव्हती. त्यावेळेस सदर हजर कोणी राहिलेलं नाही आहे. सदर गैरहजर का राहिले ते आपलं सरकारचं बघल, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. आणि जे म्हणतात का पैसे खाले किंवा काय खालं त्याची शहानिशा सगळं प्रत्यक्ष हे मानलेलं आहे. हे काय झाकण्यासारखी गोष्ट नाही आहे कुठलीच, हे काय झाकण्यासारखं नाही. भाऊ तुमचं काय नाव आहे? पत्रकारांनी पैसे खाल्ले ना, तुम्ही काय येतात ना ते उगाच. खाले ना, हे पैसे खाल्लेले दाखवा बा, कुठं खाले, काय केले, कोणाला दिले, काय केले. आणि हाय ही सत्य परिस्थिती आहे. अरे पैसे कोणी खाल्ली? हा, मीडिया पैसे खाऊन काम करते बोलले. पैसे दिले, पाणी नाही पाजलं तर पैसे द्यायचे कुठं? आमच्यासारखे सर्वसामान्य का पैसे कायचे आले? आपण जिथं उभं आहे ते क्षेत्र कोणाचं आहे? हे क्षेत्र आहे काय, रस्ता आहे तुरीवर, हे सगळं पंचायतीचं राहणे सगळं. ग्राउंड केलं ही जागा कोणाची? हा, ग्राउंड केलं ते आपल्याला तिकडे नाही माहिती, पण इकडे सध्या खाली रस्ता उतरतो ऑलरेडी सरकारी दाराने. त्याचं काही नाही, दारान जाऊ दे मागे. नाही ही जागा गायरान आहे. गायरान आहे, गायरानचं वर सगळं उकारलेलं आहे. डोंगराव कॅमेरा फिरवा ना इकडं वर सगळं. हे काय दिसतंय सगळं? हा, हे सरपंचांनी उकारलं, अतुल शेठ बांबेरे. पायक पुरावा म्हणजे माझ्याकडे इथले नाही खाल्लेले फोटो, पण खाल्ले फोटो आहे ऑलरेडी माझ्याकडे. कसं आहे, एखाद्या आरोपाचं काहीतरी आपल्याकडे पाहिजे ना त्याचं. आरोपाचं आहे ना, मी 2च मिनिटात माझ्या याच्या पिशवीत आणि ते घेऊन येतो वाटलं तर ते सगळं. इथं काही हा, पुरावे आहेत ना माझ्याकडे, सगळे पुरावे, सगळे ऑलरेडी सगळे पुरावे. कोणत्याही दडपणाखाली बोलू नका. माझ्यावर कुणाचंही दडपण नाही, मी कुळीस मनाने बोलतोय. ऑलरेडी आतापर्यंत सगळ्या पुढं बाय हे केलं, विचारलं, सगळं काय केलं. सरकारी कुठल्या धरणात जायला रस्ते नीटनेटके नाहीये. दादा त्यांचं म्हणणं असं आहे, हा, तिकडे जे तुमची जमीन आहे हा. ना, तुम्ही तिथं लेवल करताना पाणी साईडने काढून दिलं, अहो पाणी साईडनं काढून नैसर्गिक स्रोत बंद केला, असं त्यांचं म्हणणं आहे. नैसर्गिक स्रोत बंद केला, त्याची सरकारी मोजणी झालेली आहे. त्याचे सुद्धा माझ्याकडे ऑलरेडी नकाशे आहे. जुरी जी होती तुमच्या शेताशेजारी तुम्ही गाडलेली असं म्हणा. माझ्या शेजारची जुरी जरी गाडली, आता पुढे सावलीमध्ये उभं माझ्या शेजारची जुरी जरी गाडली तरी ते साईडनं पाणी काढलंय, ते माझ्या हद्दीतून काढलेलं आहे. तुमचं काय चुकीचं घडलं असेल तर कारवाई व्हावी. माझं काय चुकीचं जर घडलं असेल तर मला सगळ्या समाजासमोर फाशी द्यावी. तुम्ही एकत्र बसून चर्चेने प्रश्न काय सोडवत नाही? हा, चर्चेने अहो त्या दिवशी सरकारची नोटीस होती, हजर राहिले असते तर सुटले असते, सुटतातच. त्याला काय का सुटत नाही प्रश्न? तुम्ही जर असे जर बिनबुडाचे जर आरोप करत असाल, मीडियाने पैसे खाल्ले, असं झालं तसं झालं, तो मीडियाचा प्रश्न राहू द्या. पण त्यांचं म्हणणं आहे की ही जी टेकडी आहे समोर आपण आता ही पाहतो, ही टेकडी ते म्हणते की आमच्या स्वतःच्या मालकीची होईल ना त्याची, सरकारी याच्यात होईल ना, सरकारी नकाशे आणतील, सगळं काय करतील, सरकार करायला चौकशी त्याची. मला जे माझं जे आक्षेप होता ते नोंदवलंय मी. सरकार गावाचे पैसे, देवाचे पैसे खाल्ले असा पण आरोप होता. मी नाही केलेला ते स्वतः. तुमचा काय संबंध आहे त्याच्याशी? त्या आरोपाशी माझा, जोडीदार कोण होते त्यांनी केलंय का? हा, माझे संघ होते, त्यांनी केलं. घेताय का बोलून? ते आता ते काय मला नाही सांगतात, माझ्याकडं आता मीडिया समोर आहे मी, पण तो आरोप माझा नाही. जे आरोप केले त्या आरोपाशी तुम्ही ठाम आहे? मी जे आरोप केले, ज्याच्याशी बोललो त्याच्याशी मी ठाम आहे, आजही ठाम आहे, कधी ठाम आहे. त्यांचं काय म्हणणं आहे अतुल बांबेरेंचं, का हा जो मुरुम आहे ना, हा ठेकेदारांनी दिलाय रस्त्याच्या, आमचं काय अहो ठेकेदारांनी कशाला, सगळ्या गावांनी बघितलेलं आहे. पण आता कसं होतं, गाव बोलायला मागत नाही कुणी, नाही बोलत आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आणि नेलंय तरी आम्हाला काय त्याच्याशी, कुठं आमची बाप इस्टेट नाही आहे ती, लोकांना घेणं देणं नाही. फक्त वैयक्तिक माझा वाद, माझ्या जमिनीत तिकडं पाणी सोडलंय म्हणून मी वाढतोय माझ्या त्या. जमीन खरेदी करून दिली नाही म्हणून काय प्रॉब्लेम आहे? मला माझ्या काय याला पैसे नाही तर जमिनीचं आमचे दानत आहे का खेळ, आमच्या आहेत तेच लोकांनी घेतलेत. डेरेला तुम्ही पळून लावलं असं त्यांनी. हा, डेऱ्याला पळून लावायचं काय संबंध आहे आमचा? काय असेल ते सांगतील लोक, पळून लावले किंवा काय केलं ते. म्हटले होते की दमदाटी करतात त्यांच्या कोणतरी, नेमकी कोण दमदाटी करते तुम्हाला? मला दमदाटी माझ्या मुलाला मेसेज करतात. ते ऑलरेडी मेसेजवरनं ते काय बांबेरे कुठला तरी पोरगा आहे, त्याचे मेसेज जर्मन, मुलाचं नाव काय? अविनाश माताजी तिकोने, तो कुठे असतो? जर्मनला आहे. त्याला कोण व्हॉट्सअप करतो? काय कोण आपला आहे बांबेराचाच पोरगा आहे कोणतरी. शासकीय काय नंबर काय त्याचा काय मदत केली ना? काय नंबर त्याचा आता मला नाही सांगता याचा मुलाकडे. काय काय धमकी तुमच्या मुलाला मदत केली ना सरपंचांनी? मग काय दाखल्यांसाठी, काय मदत केली? काय 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 मदत केली? कशाची मदत केली? अहो काय मदत, काय काय मदत केली? नाही दाखले वगैरे अहो काय काय कोणाला मदत केली? आता पोर आता उगाच बाहेर आहे म्हणून मी काय जास्त बोलत नाही. सरपंचांची काय दुश्मनी आहे? माझं दुश्मनी काहीच नाही. अहो कोणाच्याही जमिनीचे रस्ते आज मला जर तुम्ही जर या डांबरीने जायचं बंद केल्यानंतर कोणाला रागच येणार ना.
सरकारी गावावर मालमत्ता आहे ना ती आज. ते म्हणजे रस्ता मोकळाच आहे. रस्ता कोण म्हणतं मोकळा? तो आता इकडे ती लेवल चालली होती आतमध्ये म्हणून त्याची शिबीने ते सपाट केले. अहो ते गेट मीडिया समोर ते गेट पडलेलं दाखवलंय मी आज. ते म्हणतात ते गेटच नाही. गेट नाही मग काय आहे ते आता? काय मीडिया समजेल तिथं कशाला आणलं होतं? आता काय आलं आता? ते डोंगराला काय एवढा लोखंड काय आला? तुम्ही गुंड आहे तुम्ही. अहो गुंड आहे. आता गुंड असलो तर कशाला आता वेळ आली असती का आमच्यावर? हा दहशत करून आज माझ्या पोरांना बाहेर देशात दमदाटी करतात. आता ते मोबाईलवर सगळं हे. आता मी त्या आळा फाटा चौकीला पण जाणार आहे. त्याची एनओसी देणार आहे. रितसर काय मी माझं रितसर आहे ना, रितसर कायदेप्रमाणे चाललेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे हा जो डोंगर आहे हा आमचा आहे. अहो त्यांचं असं ना सरकार कराल आता चौकशी. मी सरकारमध्ये चौकशी लावलेली आहे रितसर. मी कलेक्टरपर्यंत अर्ज दिलेले आहे सरळ. जे आरोप सगळे खोटे निघाले तर मला मी सांगितलं ना समाजात फाशी द्या, इथं रोडला फाशी द्या झाडाला टांगून. घरामध्ये तुम्हाला विचारित नाही असं. अहो घरामध्ये कोण विचारित नाही? मला बायकोने सोडून दिले का आज? घरात विचारत नाही म्हणलं तर माझं पोर जर्मनला त्याने तिथून येडं म्हणून फोन करून सांगितलं का? हां त्यांनी सांगितलं म्हणूनच ते म्हणले आज त्या पत्रकाराला आरोप करतात. मग दुसरे कोणीतरी मीडियाचं ते हे कर आणि ते कॅमेरा काढून त्याचा सोक्षमोक्ष लाव. तुम्हाला कोणत्या पत्रकाराने बातमीसाठी पैसे मागितले होते का? अहो मला पाणी पाजलं नाही कोणाला तर पैशाचा प्रश्नच येत नाही. पाणी सुद्धा कोणाला पाजलं नाही. बरं उन्हात डोंगराला फिरतो होतो, उड्या आणत होतो माकडासारख्या. अजून काय सांगायचं? अहो काय आता याच्या पलीकडे काय सांगावं? आणि ते तिकडची निशा करा आणि परत मीडियाला दाखवा. कोणाचं काय म्हणणं असेल ना ते. त्या दिवशी जो पंचनामा झाला तो समाधानकारक झाला का नुसता? अहो समाधानकारक म्हणजे उगाच आता मीडियामुळं ते माणसं आली, नाही तर अधिकारी सुद्धा यायला मागत नाही. 8 महिने नोटीसला लागतात. दहशत असल्याशिवाय नोटीस हलती नाही का? आज जुन्नरचं नोटीस खाली यायला 6 महिने लागतात. तहसीलनं नोटीस काढलेलं कुठल्या कायद्यात आहे असं 6 महिने खाली यायला लागतात? तुम्ही ती पाण्याची चोरी का अडवली त्यांनी दाखवलं? पाण्याची चोरी ती माझी मालकी आहे स्वतः. आणि जे पाणी काढलंय ते माझ्या हद्दीतून काढलंय. आणि त्याच्यात माझ्याकडे आत्ता ऑलरेडी नकाशा आहे आणि मी दाखवतो तुम्हाला. चोरी काढली आणि त्यांच्या हद्दीत सोडली तुम्ही. अहो त्यांच्या हद्दीचा प्रश्नच नाही. ते क्षेत्र माझं आहे. ते म्हणले आमचं क्षेत्र आहे ते. अहो माझं क्षेत्र आहे. माझ्याकडे नकाशा आहे ऑलरेडी. मोजणी झालेला प्रूफ आहे माझ्याकडे. आत्ता पिशवी ते तुमचं वावर तुमचं आहे, पण तुम्ही जे पाणी काढून दिले ना माझ्या वावरातून काढलं. माझ्या वावरातलं पाणी माझ्या वावरातून काढू शकत नाही का? मोजणी केली होती का मग? हा माझी ऑलरेडी सरकारी मोजणी झालेली. माझ्याकडे नकाशा आहे, प्रूफ आहे माझ्याकडे. आजही प्रूफ आहे. मी का बिगर पुराव्याचा बोलत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का हे जे मैदानाचं काही जागा दिसती ही फक्त त्यांची आहे, बाकीची टिकडी आहे ती वरची मुरुम गायरानी गायरानी सगळं गायरानी. गायरानीची मोजणी व्हावा. मोजणी व्हावं सरकारने करावं, ग्रामपंचायती करावं. त्यांचा पण विरोध नाही ना. त्यांचं म्हणणं आहे, जे आमचं ते आमचं. हा आमचं ते आमचं सरळ शहानिशा. आणि त्या अतिक्रमामधलं जे आमच्याकडं जे पाणी काढून दिलंय ते गरीब लोकांना त्रास दिलाय रस्ता ते सगळं हे मार्गी लावा. लोक म्हणले आमच्यावर काही अन्याय नाही झाला. कोण? मग असे दोन लोक होती. कोण लोक होती? आता मला माहिती आहे आता कोण 2 लोक होती. सांगाल ना आता त्या दिवशी तर सांगितलं. आता लोकांना नसला अन्याय. त्यांची घरं आहेत ना, ते म्हणाले आमच्यावर कुठलाही अन्याय होत अहो त्यांच्यावर अन्याय नसेल. आता ते आता मला माहीत नाही ते काय कोण दबावापोटी आता बोलायला लावलं असेल किंवा काय असेल ते मला काय माहीत नाही. सगळं प्रश्न तुमचं उत्तर आहे तुमचं. नाही उत्तर देत नाही. काय विषय? त्या लोकांवर काही दबावापोटी जर त्यांना जर बोलायला जर भाग पाडला असेल तर ते आम्हाला काय माहीत नाही. आणि जर त्याच्यासाठी मी ठाम आहे. जे पाणी माझ्याकडे येतं कमीत कमी त्यांचं जाऊ द्या, माझं तर बंद करू शकत नाही का? मला माझा गट नंबर 40 आहे, तो गट नंबर 40 आहे. मी आता जे आरोप केले ते चुकीचे केले तुमच्या वापरून त्यांची कारवाई ते करणार आहेत. माझ्यावर लाख कारवाई करा, सक्सेस करा, सगळं याच्यात चालू आहे. मी त्याच्यासाठी जाहीर उभा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे का जर हा जो रोड आहे हा जर गायरानाचा असता तर मग आम्हाला सरकारने भरपाई कशाची दिली आहे? ते मला काही माहीत नाही. मला काय फक्त मला आहे ऑलरेडी नकाशा आहे. मी नकाशा दाखवतो तुम्हाला. माझ्या तिकीट नकाशा आहे. मला त्यांचा मुद्दा समजून घ्या दादा. जर हे क्षेत्र गायरान असतं, अहो या क्षेत्राचं मला करायचंच काही नाही. वर मीडिया बघल, सरकार बघल. मी सरकारला माझे प्रश्न मांडलेत. गव्हर्नमेंटचं काम काय? अधिकारी कशासाठी फुकट ठेवलेत का पगार देऊन? पुरावा तर त्यांच्याकडे पुरावा नाही. सरकारकडे पुरावा नाही. माझ्याकडे आहे ना पुरावा. माझा पुरावा तिकीट आहे का? पिशवी मी आणू का 2 मिनिटात काढून? हा आणतो.